नमस्कार, महाराष्ट्रलाईव्ह.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 13 जानेवारी रोजी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला। ते म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुमारे 250 कहार समाजाच्या व्यक्तींचे नाव सोशल मीडियावर व्हायरल करत पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर परिसरामध्ये समाजामध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ नोटाचे बॅनर झळकावण्यात आले। त्यामुळे शहरात वेगळीच खळबळ उडाली होती। त्यामुळे आता या महानगरपालिका निवडणुकीत वेगळंच वळण पाहायला मिळत आहे। सर 2 दिवस अगोदर आम्हाला असं कळालं की आमच्या समाजाच्या म्हणजे कहार समाज, डिंबर गल्ली, गोगानाथ नगर आमच्या समाजाच्या नावाने कोणीतरी एक यादी तयार केली। त्या यादीमध्ये समाजाच्या सगळ्या लोकांचं नाव ठेवलेलं होतं आणि त्या लोकांच्या नावाने पैसे मागितले कॅन्डिडेटकडे। आणि ती यादी आम्हाला माहित झाली 2 दिवस अगोदर व्हायरल झाली की आमच्या समाजाच्या लोकांनी पैसे मागितले म्हणून। आणि आमच्या समाजाच्या लोकांना विचारल्यावर ते लोकांनी सांगितलं की आम्ही कोणते पैसे मागितलेले नाही। आम्हाला न विचारता ही यादीमध्ये नाव टाकलं आमचं। त्यामध्ये सरकारी कर्मचारी आहेत, जे मृत झालेले लोक आहेत ते त्यांचं सगळ्यांचं नाव टाकलेले त्या यादीमध्ये। आणि त्या लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही काही पैसे वगैरे मागितलेले नाही आणि आमच्या न विचारता असे आमचे नाव दिलेले। तर त्या लोकांमुळे आम्ही एक मीटिंग घेतली, त्यामध्ये सगळ्यांचा विचार घेतला की काय करायचं या गोष्टीवर। सगळ्यांनी सांगितलं की आम्ही एक ठरवू की आपण जे आपल्यासाठी उभं असतो त्यासाठी उभं राहू आणि पैशासाठी आपण काही मतदान करू नये। आमच्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की पैशासाठी मतदान करू नये आम्ही, एवढं आमचं बोलणं। आणि ज्या लोकांनी म्हणजे पैसे दिले असतील त्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही करायचं। आपण ज्याने आमचं नाम बदनाम केलं ना त्याला समोर आणायचं सर। आम्ही हातावरचे लोक आहे, रोज कमावणारी लोक आहे आणि आम्ही कोणाकडून पैसे घेतही नाही आणि घेणार पण नाही सर। आणि आमच्या विरोधात नाव कोणी टाकले आम्हाला माहिती नाही सर। एका घरातले कमीत कमी 4 ते 6 नाव आहे सर। जे एक्सपायर झाले त्यांचे पण नाव आहे आणि जे नोकरीला त्यांचे पण आहे। ते पैसे घेऊन काय करणार सर? किती दिवस पुरणार आम्हाला ते पैसे? एक तर मयत आहे आमच्या आत्या सासू, त्यांचं पण नाव आहे आणि एक माझे दीर आहे जे ड्युटीला आहे मुंबईला पोलिसला, त्यांचं सुद्धा नाव आहे त्यामध्ये। तर ते इथं येत बी नाही, आता इलेक्शन ड्युटी सोडून इकडे कधी येतील पैसे घ्यायला बरं? तरी त्यांचं सुद्धा नाव आहे त्यामध्ये। तुमच्याकडून तर नेमकं ते यादीमध्ये किती लोकांचे नाव आलेले आहेत? आणि 300 सगळ्या गल्लीचे नाव सर, पुन्हा डिंबर गल्लीचे नाव आहे। सासू तरी तर पण नाही, शेतातच असते, पण माझ्या सासूचं पण नाव आहे डिंबर गल्लीचं। आम्ही सगळे एकजुटीने काहीतरी निर्णय घेऊन त्यावर कारवाई कंप्लेंट करू।